ज्या काही मूलभूत समस्या आहेत सर्व समस्यांवरती प्रकाश टाकण्याकरिता आम्ही तिसरी आघाडी स्थापन केली आहे. तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आपण एक अशी एका प्रकारची अट नाही बोलता येणार त्याला, परंतु आपण एक असा एक फॉर्मॅट ठेवलं होतं की जनतेमधला व्यक्तिमत्व आपल्या जनतेला द्यायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल की एक स्लोगन सुद्धा आपण ऐकलं असेल की राजा का बेटा राजा नाही होणार. आणि बाबासाहेबांच्या संविधानामार्फत राणीच्या पोटातून राजा नाही जन्मणार तर मतदार पेटीमधून राजा जन्मणार. आणि आपल्याला असेच लोकसेवक, नगरसेवक बोलण्यापेक्षा लोकसेवक आपण तिसऱ्या आघाडी मार्फत बदलापूरकरांसमोर आपण प्रेझेंट करणार आहे. आणि ही अपेक्षा करणार आहे की बदलापूरकरांसमोर आम्ही एक पर्याय उभा राहतोय. इतरांसारखं कोणत्या वेगळ्या गोष्टीमार्फत म्हणजे प्रस्थापितांसारखं आम्ही इथे कोणतंही बोलतो ना आपण एक नेगेटिव्हिटी बोला किंवा इतरांबद्दल चिखलफेक करण्याचं काम आम्ही करणार नाही आहे. आमचा मूळ उद्देश हाच आहे की ज्या गरजा आहेत लोकांच्या, सर्वसामान्यांच्या, बदलापूरकरांच्या, ज्याच्यावरती प्रकाश टाकण्याची गरज आहे आणि ते प्रकाश टाकण्याचं काम तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही करू. आज आपल्यासोबत माननीय अभिजित भाऊ सकट आहेत, माननीय अशोक बहादरे सर आहेत, माननीय नितीन देशमुख सर आहेत, माननीय आस्था मॅडम आहेत, माननीय कैलास कटके सर व इतर सर्व मान्यवर आहेत आपल्यासोबत. आज या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमार्फत बदलापूरकरांसाठी आपण प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे 49 ते 49 प्रभागांमध्ये वॉर्ड्समध्ये आपण तिसऱ्या आघाडीचा एक उमेदवार आपण देणार आहोत. त्याचबरोबर या शहराला अपेक्षित असलेलं एक सुशिक्षित म्हणजे शिक्षित चेहरा, त्याचबरोबर ज्याच्याकडे एक विजन असेल, ज्याच्याकडे एक प्लान असेल की या शहराला कशा प्रकारे आपण, ज्याप्रमाणे आज आपलं बदलापूर शहर फक्त लोकसंख्येने वाढतंय परंतु प्रगतीच्या मार्गावरती आज आपण खूप मागे पडलोय. त्या कारणास्तव या बदलापूर शहराला, ज्या बदलापूर शहराचा एक ऐतिहासिक वारसा आहे त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, या महापुरुषांच्या स्पर्शाने पावन झालेली आपल्या बदलापूरची भूमी आहे. आणि त्या भूमीला त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथावर नेण्याकरिता आपण तिसरी आघाडी आपण स्थापन केली आहे. आणि आज या ठिकाणी सांगू इच्छितो मी की आज आपण उमेदवारांसहित नगराध्यक्षचा एक चेहरा आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. त्या संदर्भातली पत्रकार परिषद आपण ठेवली आहे. आपले जे काही प्रश्न असतील ते आपण बोलू शकतो. एकंदरीतच तिसऱ्या आघाडीची आवश्यकता का तुम्हाला वाटली की का तिसरी आघाडी आवश्यक वाटली? तिसरी आघाडी सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की बदलापूरचं राजकारण आज आपण पाहिलं, राज्यात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष, केंद्रात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष, त्यांना असं काय झालं की त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना एकत्र नाही यायचं आहे. म्हणजे तुम्ही लोकसभा एकत्र लढवली, विधानसभा एकत्र लढवली, परंतु नगरपालिकेच्या वेळी तुम्ही एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला गेले. ठीक आहे, तो आमचा लुकआउट नाही आहे, परंतु तुम्ही फक्त एकमेकांवरती चिखलफेक करण्याच्या व्यतिरिक्त ज्या बदलापूरच्या मूलभूत गरजा आहेत आज जर आपण पाहिलं तर कधी म्हणजे अचानक भयानकमध्ये बदलापूर शहराची आपली लाईट गायब होते, बत्ती गुल होते. आज बदलापूर एक मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने आपण मार्गीकरण करतोय. आपल्या शहरामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण पाहिलं तर मोठमोठ्या सोसायटीजमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. एका सोसायटीजमध्ये तुम्हाला भरभरून पाणीचा साठा तुम्हाला सापडतो, परंतु काही सोसायटीजमध्ये अक्षरशः लोक, आमचे माता भगिनी किंचाळतात की आम्हाला पाणी मिळत नाही आमच्या सोसायटीजमध्ये. असे बरेचसे प्रयत्न आहेत, अशा बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ज्या बदलापूरकरांसमोर येणं गरजेचं आहे. आज बदलापूरकर इथे मोठ्या प्रमाणात वेगळ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेत, विविध शहरातून बदलापूरमध्ये स्थलांतरित झालेत. बदलापूर शहराला आज आम्ही आपला मानून आपण बदलापूर शहरामध्ये आपण पुढाकार घेतोय, परंतु कुठे ना कुठेतरी बरेचसे वाद निर्माण केले जात आहेत आणि मूलभूत ज्या गरजा बदलापूरकरांच्या त्यांना कुठे ना कुठे पूर्णपणे इग्नोर केलं जात आहे आणि फक्त राजकीय दृष्टिकोनातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा सध्या प्रयत्न चाललाय. आम्ही लोकांना डायव्हर्ट न होता ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत ते म्हणजे आरोग्य असो, वीज असो, पाणी असो, शिक्षण असो, रेल्वेच्या जे काही समस्या असतील आणि जे काही पॅरलल बेस रोजगाराच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांसाठी एक सोल्युशन म्हणून बदलापूरकरांसमोर तिसरी आघाडी बदलापूर हे आम्ही एक स्टँड उभा करतोय. आणि अपेक्षा तीच असणार आहे की बदलापूरकरांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद आम्हाला द्यावा. काय नेमके मुद्दे असणार आहेत निवडणुकीसाठी? मुद्दे अशा असतात. माझं नाव अभिजित सकट, तिसऱ्या आघाडीतून. माझ्याबरोबर असणारे सर्व सहकारी, आस्था मॅडम आहेत, वैभव दादा आहेत, सर आहेत, देशमुख सर आहेत. आणि आज तिसऱ्या आघाडी संदर्भात आम्हाला बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं मी पूर्वक आभार करतो. आज महामानवांच्या सान्निध्यातून आज इथे आमचे सर्व सहकारी बसलेले हे सर्व सुशिक्षित शिकलेले लोक आहेत, अडाणी नाही. आत्तापर्यंत काही महामानवांनी सांगितलं की आज़ादी झूठी आहे, फिर भी देश की जनता भूकी आहे.
त्याप्रमाणे आज बदलापूरमधली जनता आमची आघाडी तिथं स्थापन केलेली आहे आणि आमच्या या तिसऱ्या आघाडीमार्फत जास्तीत जास्त लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आमच्या आघाडीमध्ये तळागाळातला कार्यकर्ता आहे, तो घराणेशाहीचा कार्यकर्ता नाही. आणि आमचा अजेंडा असा आहे की आज जो तो उठतो, पाणी लाईट ह्या प्रश्नावरती आमचा बिलकुलही हे नाही आहे. आज आम्ही बदलापूरमध्ये नव्याने बदलापूरला काय दिशा हवी आहे ह्या दिशा संदर्भात आम्ही तिसरी आघाडी उघड केलेली आहे. तुम्ही महाविकास आघाडीसोबत देखील जाऊ शकत होता, परंतु तिसरी आघाडी तुम्ही या ठिकाणी निर्माण केली. किती उमेदवार असणार आहेत आणि कशा प्रकारे फाईट असणार आहे? साधारणतः आमचे उमेदवार आम्ही सर्व वार्डमध्ये देणार आहे आणि जेणेकरून जनतेच्या सोबत सहवासात राहणारा, बिना गाडीचा फिरणारा आज आम्ही आमच्या बदलापूरच्या वतीने आणि तिसऱ्या आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचाही उमेदवार आम्ही डिक्लेअर करणार आहे. ही निवडणूक पैशांचा खेळ समजली जाते. म्हणजे बलाढ्य पक्ष तुमच्या समोर उभे आहेत. अगदी भाजपा, शिंदे सेना, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष, जे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असे पक्ष तुमच्या समोर उभे ठाकलेले आहेत, त्यांना कशा प्रकारे तुम्ही तोंड देणार आहात? कारण पैशांची निवडणूक समजली जाते. आता पत्रकार आपला मतदार हा सुज्ञ झालेला आहे. ठीक आहे, 1000 आणि 500 रुपयाची जी किंमत आहे ती फार काही उरलेली नाही आहे. त्यांनाही कळायला लागलं की 5 वर्षासाठी आपण एक उमेदवार निवडतोय आणि त्यांना जे काही पक्ष आहेत ते कसे आहेत, काय आहेत हे ते जाणून आहेत. त्यामुळे कधीकधी अनेकांच्या मनात अशी खतखत असते की अरे कोणी स्वच्छ उमेदवार असता तर कदाचित आम्ही मत त्याला दिलं असतं. अनेक मतदार घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही, कारण त्यांना असं वाटतं ही तेच चेहरे आहेत आणि अनेक वेळा ह्या लोकांनी धोका दिलेला आहे. विश्वासघात किती वेळा करून घ्यायचा ती बाहेरच पडत नाही. नोटाला देतात किंवा मग मतदान करायला येतच नाही. 40 आणि 45% मतदान होतं लोकसभा आणि विधानसभेला, तर ही लोकशाही म्हणू शकत नाही. 80-90% तरी झालं पाहिजे. पण दुर्दैव हे आहे की त्यांना तसा उमेदवार नसतो. तर आता हा जो पैशाचा खेळ आहे हा लोक समजून आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पैशाने विकत घेता येतं असं नाही. खूप सुज्ञ लोक इथे बदलापुरामध्ये राहतात, क्वालिफाईड लोक राहतात. ते नक्कीच विचार करतील की पैसा सर्व काही नाही आहे. खूप काही असेल तो, पण सर्व काही नाही आहे. त्यामुळे ह्यावेळी तरी पैसा किती ओतला लोकांनी तरीसुद्धा सभ्य उमेदवाराला लोक ओळखतील आणि निश्चितच तिसऱ्या आघाडीमध्ये सर्व सभ्य आणि विकासाभिमुख असे सगळे उमेदवार आम्ही उभे करतोय आणि जवळपास प्रत्येक वार्डासाठी उमेदवार करण्याची जी आम्ही सर्वांनी इच्छा व्यक्त केली. आमच्याकडे काही उमेदवार खूप चांगले आलेले आहेत, काहींची आवश्यकता आहे. जे कोणी आमच्याकडे येतील त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनाही आम्ही तिसऱ्या आघाडीच्या मार्फत उभे करू. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. ते आमच्या जुळल्यामुळे आमची सुद्धा ताकद वाढेल. तर अशा प्रकारे कुठल्याही पैशाचा किंवा कुठल्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही आणि मतदाराला सुद्धा पडणार. सदाफुलेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आम्ही कोणावर चिखलफेक नाही करणार आहोत, पण निवडणूक हा मुद्दाच एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोपाच्या कुरघोडी करतच करावा लागतो. किंबहुना त्याशिवाय किंवा आधीचे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी काही कामं केलीच नाहीयेत, हे जोपर्यंत तुम्ही मतदारांना पटवून देत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचं जे अस्तित्व आहे त्याच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. आज जसं आपण बघतोय की महाविकास आघाडी या ठिकाणी लढणार आहे, मात्र महाविकास आघाडीचं जितकं प्राबल्य असायला पाहिजे होतं शहरात तेवढं दिसत नाहीये. किंबहुना जर आपण महायुतीचं जर पाहिलं तर शिंदे सेना स्वतंत्र लढणार आहे आणि भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे सद्यस्थितीला. तर याचा फायदा होणार आहे का? आणि या व्यतिरिक्त त्यांच्याकडून जी कामं झाली नाहीये त्याच्यावर कुठल्या प्रकारे फोकस करणार आहे? कशा प्रकारे मतदारांसमोर? नाही, खरं तर मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न केला आणि खरं तर हे अपेक्षितच होतं. मला ह्याच्याबद्दल हेच बोलायचं आहे, मी चिखलफेक आम्ही नाही आम्ही यासाठी म्हटलो कारण की सर्व स्पष्ट गोष्ट आहे. जर समजा आत्तापर्यंत आपण पाहिलंय की नगरपालिकेची सत्ता यांच्याकडेच आहे आणि लोकांना सुद्धा मला एक स्पष्टपणे सांगायचं आहे, जर सत्ता यांच्याकडे आत्तापर्यंत होती तरी सुद्धा हे लोक येऊन सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू. म्हणजे ह्यांना स्वतःलाही माहिती आहे यांनी काही कामं केली नाहीत, म्हणून ह्यांना लोकांना सांगावं लागतं आम्हाला पुन्हा निवडून द्या, मग आम्ही पुन्हा हे करू. आता 2015ला आपली शेवटची नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 10 वर्षाचा कालावधी होता. या कालावधीमध्ये जेवढे उद्घाटन समारंभ नाही झाले, जेवढे पॅकेजेसच्या घोषणा नाही झाल्या, त्या घोषणा येत्या महिन्याभरात चालू आहेत. हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे. आम्ही लोकांसमोर एक खूप मोठं आपल्याला माहिती आहे उद्घाटनाची कामं केली जात आहेत ती पालिकेच्या माध्यमातून कामं केली जात आहेत आणि त्याचं श्रेय कुठेतरी उद्घाटनाच्या माध्यमातून हे पक्ष घेऊ इच्छितात. पूर्णपणे बदलापूर नगरपालिका ही शासकीय राहिलेली नाही.
ही पूर्णपणे झाली आहे प्रायव्हेटाईज. आज जर आपण पाहिलं की उद्यानं बांधली जातात नगरपालिकेमार्फत, परंतु ते उद्यानामध्ये कार्यक्रम घ्यायला आपल्याला तिकडच्या स्थानिक आजी माझे नगरसेवकांचे परमिशन घ्यावे लागतात. हे बदलापूरची सत्यता आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आज बदलापूरकरांना हे सांगू इच्छितो मी की बदलापूरमध्ये जे काय निर्माण होतोय किंवा याच्या पुढे जे काय निर्माण होईल हा पूर्ण आपल्या प्रत्येकाच्या टॅक्सच्या पैशामार्फत निर्माण केला जातोय. आपल्यावरती कोणीही उपकार करत नाहीये. आता जे काही पैशांचा वर्षाव सुद्धा या नगरपालिका निवडणुकामध्ये होतील तो तुमचा आणि माझा घामाचा पैसा आहे, जो कष्ट करून आपण कमवतो, आपल्या घरातलं कुटुंब कमवतो. आणि ह्यांना मला एकच सांगायचं आपल्या बदलापूरकरांना की ह्यांनी गेल्या 20-25 वर्षात काही कामं केली नाहीयेत, म्हणून ह्यांना पुन्हा तुमच्या दारी यावं लागतंय की बाबा आम्ही हे करू आम्ही ते करू. जर ह्यांनी आत्तापर्यंत सत्ता यांच्याकडेच होती, ह्यांना यांचे एकत्र एक भाऊ होते सगळेजण, या भावाभावांनी जर आत्तापर्यंत योग्यरित्या जर बदलापूरकरांना प्रगतीपथावर नेलं असतं तर ह्यांना लोकांच्या दारी यायची गरज नसते. आज जर समजा हे तुम्हाला मी ठणकावून सांगतो, ज्या दिवशी जर समजा बदलापूरकरांनी ठामपणे विश्वास दाखवून आमच्यावरती तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला जर जिंकून दिलं, मी तुम्हाला ऑन स्पॉट आम्ही सर्व साक्षी तुम्हाला मी सांगतोय पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा उमेदवार असं कामं करेल की त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये फक्त आमचा उमेदवाराचा चेहरा तुम्हाला दिसेल. आम्ही घरोघर जाणार, लोकांना स्वतः आमच्याकडे मतदान करायला येतील, कारण की लोकांच्या मनामध्ये तो विश्वास आम्ही निर्माण करून आमच्या कॅन्डिडेट्स मार्फत निर्माण करून आणि आम्ही जे बदलापूरकरांसमोर जे मेमोरंडम प्रेझेंट करणारं मोम आमचं हे की तिसऱ्या आघाडीमार्फत आमचं काय काय कामं असणार आहे, तर ते कामं अशी असणार आहेत की जे ह्यांना कधी जमणार नाही, कारण की ते कामं करायला लागतं शिक्षण. फक्त टेंडर घेऊन कॉन्ट्रॅक्टर बनवून ठेकेदार बनवून ते कामं होत नसतात. त्याच्यामुळे नगरपालिका ही जी प्रायव्हेटाईज झाली आहे, आज आपण लोकशाहीत राहतो. नगरपालिका ही प्रशासकीय गोष्ट, हे सगळं जे काय ते लोकशाहीमार्फत चाललं गेलं पाहिजे. कोणाची हुकुमशाही, गुंडशाही, दादागिरी लोकांनी खपून घेतली नाही पाहिजे. आणि लोकांसमोर त्या कारणास्तव आम्ही एक पर्याय उभा करतो. लोकांनाही अपेक्षित होतो कोणीतरी पुढाकार घ्यावा. आणि आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतोय ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांनी एक संदेश दिलाय, इतर कोणाची अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घ्या. आपल्या लोकांसाठी स्वतःला आपलं पुढे येणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव ही तिसरी आघाडी आम्ही लोकांसमोर उभी केली आहे. पाण्याची समस्या बदलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आज आपण गेल्या 1-2 दिवसांपासून बघतोय, निवडणुका जेव्हा घोषित होत आहेत त्यावेळेला शिंदे सेनेकडून भाजपाकडून सांगण्यात येते की आम्ही 240 कोटींची योजना जी आहे बदलापूरकरांसाठी आणलेली आहे. कुठेतरी बदलापूरकरांची या माध्यमातून दिशाभूल केली जाते का? काय होते की आता आपलं बारवी डॅम आहे की जिथून आपल्याला पाण्याचा सोर्स आहे, ओव्हरफ्लो आहे, तरी सुद्धा एक दिवस अल्टरनेट पाणी सोडण्यात येतं. मग कोणीतरी जाऊन सांगतो की आम्ही त्यांना भेटलो, आता दररोज पाणी येईल. ह्या छोट्याशा गोष्टींना आपण समजू शकतो की सगळं पाण्याचं श्रेय कोणाला तरी घ्यायचं आहे. ॲक्च्युली आता सध्या स्थितीत तरी उन्हाळा नाही आहे, पाऊस दररोज येतो आहे, तर आता पाण्याची टंचाई नसून सुद्धा ऑल्टरडे पाणी पुरवठा होणं ही गोष्ट किती चुकीची आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहे. आता ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून जे बदलापूरकरांना एक विजन असलेल्या लोकांची गरज, जे विजन घेऊन आम्ही आलेलो आहे की ही तिसरी मुंबई आहे. आज प्रचंड लोकांचा जो ओढा आहे तो बदलापूरकडे आहे, कारण इथे फ्लॅट स्वस्त आहे, बंगलो स्वस्त आहे, त्यामुळे खूप लोकांचा फ्लो बदलापूरमध्ये येतोय. आणि त्याला धरून जी प्रगती बदलापूरची व्हायला पाहिजे, जे संसाधनं उपलब्ध असायला पाहिजे ते नाही आहे. स्टेशनच्या परिसरात आपण गेलो, अरुंद रस्ते, एक म्हणतो अतिक्रमण काढा, दुसरा त्याला लगेच विरोध करतो, ते जैसे थे तसंच आहे. आज जेवढी पब्लिक इथे आलेली आहे, आज लाखो म्हणजे जनगणना झाली नाही ना तर कळालं असतं की बदलापूरला किती हा फुगा आलेला आहे. तर त्यानुसार जी कामं व्हायला पाहिजे, ते रस्ते असो नाही तर काही असो. सर्वात मुख्य समस्या आहे बदलापूरच्या हृदयात MIDC बसलेली. आज प्रदूषणाची खूप मोठी समस्या आहे आणि त्यातल्या काही नाही तरी आमच्यापैकी तिसरी आघाडी जर बऱ्यापैकी सत्तेत आली किंवा विरोधात जरी बसली तरी किमान केमिकल कंपन्या तरी इथून हटवण्यात येतील. त्याचा दुष्परिणाम आमच्या आबाल वृद्धांवर होतो, त्यांच्या आरोग्यावर होतो. आपल्याला कळत नाही, एखाद्याला कॅन्सर झाला, आज इथे बिल्डिंग आहे, बाजूला केमिकल कंपनी, कॅन्सर झाला, आपल्याला वाटते त्याला कॅन्सर झालाय, पण तो कशामुळे झाल्याची कारणं आपण शोधत नाही. आज आपण रात्रंदिवस एक प्रदूषित हवा घेतोय. इथे प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाला आहे, ते काही लक्ष घालत नाही, कोणी त्याकडे भांडतही नाही. तर प्रत्येकाचा उद्देशच काय आहे की सत्तेत यायचा आणि पैसा कमवायचा. आणि जर असं नसतं तर ह्या बदलापूरचा प्रचंड विकास झालेला असता. आज आपल्या बदलापुराकडे बघण्याची जे एक दृष्टिकोन आहे ते, अरे हे अप्रगत लोकांचं शहर आहे, असा एक जो दृष्टिकोन आहे आपल्याला त्याला बदलायचा आहे. लोक अप्रगत नाही आहेत, तर त्यासाठी एक विजन असलेली लोक असली पाहिजे, ना की फक्त आमचा अहंकार, आमचा स्वार्थ जपण्यासाठी जर काही लोक येत असतील किंवा आले असतील, त्यामुळे आपला हा विकास थांबलेला आहे. आणि जो आपल्याला आता तो कोठा बॅकलॉग तो भरून काढायचा.
आस्थाजी, या अगोदर आपण काँग्रेस पक्षात होतात, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष देखील होतात. का असं वाटलं की तिसरी आघाडी सोबत आलं पाहिजे आणि महिलांचे काय मुद्दे घेऊन यंदा तुम्ही रणांगणात उतरला आहात? मेन म्हणजे मी जरी मी काँग्रेसची उपाध्यक्ष होते तेव्हा सुद्धा मी महिलांकरता काम केलेलं आहे. आणि मेन म्हणजे ज्या पण समस्या आहेत महिलांच्या, की महिलांवरती अत्याचार होतात किंवा महिलांना नीट वागणूक दिली जात नाही. कधी कधी महिलांना म्हणजे आपल्यामध्ये आजही मेल डॉमिनन्स सोसायटी आहे आणि महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. तर ह्याच्याकरता मी नेहमीच फाईट केलेलं आहे. जरी मी काँग्रेस पक्षात उपाध्यक्ष होते तरी बदलापूरकरांना माहिती आहे की मी प्रत्येक बदलापूरकरांसाठी केलेलं काम आणि मी म्हणजे तिसरी आघाडी यांच्याशी जुडण्याचं हेच कारण आहे की माझ्या मनातला जो भाव आहे की माझ्या बदलापूरकरांना स्वच्छ, सुंदर आणि चांगलं बदलापूर मिळावं आणि बदलापूरमध्ये राहताना अभिमानाने सांगता यावं की मी बदलापूरचा आहे, मी बदलापूरची आहे. तर मला म्हणजे हा जो त्यांच्यातला हे आहे तोच माझ्यात आहे की मला बदलापूरचं म्हणजे चित्र बदलवायचं आहे. आज आपण वर्षोनवर्ष बघतोय की तेच चेहरे, तेच नगराध्यक्ष, त्यांच्याच घरातले सगळेजण, ते BJP असू दे, सेना असू दे, कुठलेही आपण म्हणजे मी आज इथेच वाढले आहे, या शहरात लहानाची मोठी झाली आहे, पण वर्षानुवर्ष त्याच वॉर्डमध्ये तेच नगरसेवक, तेच नगरसेविका, का दुसरे लोक नाही आहेत का त्या वॉर्डात, यांच्याशिवाय कोणी राहत नाही का? आणि मला बदलापूरचा म्हणजे नागरिकांसाठी बदलापूरचा विकास करायचा आहे. आणि मी जेव्हा तिथे सुद्धा काम केलं ते फक्त समाजसेविका म्हणूनच केलं. जरी माझ्याकडे महिला अध्यक्षपद जेव्हा पण होतं शहराचं किंवा आज उपाध्यक्ष जिल्ह्याचं आहे, मी समाजकारण करण्याकरता राजकारणात आलेली आहे. माझं जे कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे ते पण माझ्या आजी स्वर्गवासी सुहासिनीताई मांजरेकर या थोर समाजसेविका होत्या. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. माझे डॅडी स्वर्गवासी विजय मांजरेकर हे पण काँग्रेसमध्ये होते, पण त्यांचं समाजकारण जरी ते काँग्रेस होते तरी बदलापूरच्या प्रत्येक सगळ्यांशी त्यांची मैत्रीपूर्ण संबंध होते, कारण समाजकारण त्यांचाही हात याच्यावरतीच भर होता, समाजकारण. आणि मलाही समाजकारण करूनच काहीतरी चांगलं करून मला, आणि आज माझ्यासाठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की काल माझ्याकडे म्हणजे तिसरी आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी म्हटलं की सामान्य लोकांनी सांगितलं की आस्थाताईंसारखा सुशिक्षित चेहरा तुम्ही का म्हणजे पुढे येत नाही आणि आस्थाताईंना तुम्ही सपोर्ट करा, ती महिला खरंच चांगलं करेल. हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी निवडणुकीत जिंको हरो हे महत्त्वाचं नाही, पण सामान्य जनतेने बदलापूरकरांनी माझं नाव सुचवणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि खूप प्राऊड फीलिंग आहे. सर, तुम्ही म्हणाला होता की नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार आज सांगणार आहात किंवा एक चेहरा देणार आहात. कोण चेहरा असणार आहे? कारण ओबीसी महिला आहे, तर महिला राज जे आपण म्हणतो की या शहरात आता होणार आहे, महिलांना 50% आरक्षण आहे. कोणता चेहरा देत आहे जो अनुभवी आणि जो सुशिक्षित आणि जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे? आम्ही आज या आनंदाच्या क्षणी एक असा चेहरा बदलापूरला देतोय जो खूप वेल एज्युकेटेड आहे. मी आधी यांचा परिचय देतो. आस्था मांजरेकर ह्या ज्या मॅडम आहेत ह्या सेक्रेटरी प्रगती अंध विद्यालयाच्या सेक्रेटरी आहेत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आरोग्य हक्क समिती ह्याच्या त्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर निर्भीड पत्रकार संघाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी MBA मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे आणि त्यानंतर PG मास कम्युनिकेशनमध्ये PG केलेला झालेला आहे. जनसंपर्क आणि पत्रकारितेची त्यांच्याकडे डिग्री आहे. तर त्या म्हात्रे कॉलेजला प्रोफेसर म्हणून सुद्धा त्यांनी 3 वर्षाची सेवा दिलेली आहे. तर सामाजिक कार्य त्यांचं लपून नाही. तुम्हा आम्हा सगळ्या बदलापूरकरांना माहीत आहे की अंध, अपंग आणि त्या मुलांसाठी त्यांचं जे काही कार्य आहे ते आहे आणि खरोखर त्यांना समाजाविषयी, स्त्रियांविषयी तळमळ आहे. तर असा जो चेहरा आहे आस्था मांजरेकर मॅडम, त्यांना आम्ही नगर अध्यक्षपदासाठी या मोठी जबाबदारी पक्षानं तुमच्यावरती दिलेली आहे, कारण नगराध्यक्ष पदाचं उमेदवार कोण असणार आहे बदलापूरकरांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. तिसरी आघाडीकडून नाव घोषित करण्यात आलेलं आहे. किती मोठी जबाबदारी वाटते आणि कशा प्रकारे मतदारांसमोर जाणार आहात, कारण थेट जनतेतून निवडून येणार आहात? नक्कीच खूप मोठी जबाबदारी आज त्यांनी दिलेली आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे की एवढ्या म्हणजे प्रस्थापित स्त्रिया आहेत बदलापूरमधनं, पण त्यांनी माझा पर्याय निवडला आणि लोकांचं मत ऐकून त्यांनी मला अप्रोच केलं. तर मी खरंच खूप मोठी जबाबदारी इमान इतबाराने पाळेन. जसं म्हणजे मी जसं म्हटलं की मला समाजकारण करायचं आहे आणि खरंच म्हणजे माझे जेवढे पण परिचित आहेत बदलापूरमध्ये किंवा बदलापूरची जनता,
इवन रिक्षावाले दादा वगैरे सगळे मला नेहमी म्हणतात की ताई तुम्ही फक्त समाजकारण करता, तुम्ही का कुठलं इलेक्शन लढत नाही. आणि देवा शपथ मी कधी नगरसेवकसाठी पण आजपर्यंत फॉर्म भरला नव्हता, पण आज म्हणजे जनतेचं प्रेम बघून मला खरं वाटलं की का नाही आपण पण म्हणजे पुढे जावं आणि बदलापूरच्या ज्या समस्या आहेत त्या बदलायच्यात. आणि मोहिनीताईंनी जसं मला आता प्रश्न केला की चेंज म्हणजे तुम्ही काय चेंज कराल, तर नक्कीच मी असं काही मोठ्या मंत्र्यांसारखं किंवा मोठमोठ्या राजकारण्यांसारखं आश्वासन देत नाही, कारण आमच्या तिसऱ्या आघाडीचं हेच हे आहे म्हणजे ब्रीदवाक्य की आधी करून दाखवणं. आम्ही करून दाखवू आणि करून दाखवल्यावर जनता आम्हालाच परत वोट करेल हा आमचा पूर्ण विश्वास आहे. कारण आम्हाला फक्त समाजकारण करायचं आहे आणि बदलापूरचं भलं करायचं आहे. बदलापूरच्या जनतेला आम्हाला खूप सुखी आणि आनंदित बघायचं. देशमुखजी, आपण आप पक्षामध्ये आहात, एकंदरीतच कशा प्रकारे पाठिंबा राहणार आहे तिसऱ्या आघाडीला आणि काय सांगाल एकंदरीतच? बदलापूरमध्ये जी तिसरी आघाडी झालेली आहे ती आम आदमी एकत्र येऊन तिसरी आघाडी झालेली आहे. आणि मग अशा आम आदमी एकत्र येऊन जी तिसरी आघाडी होते तिथे आम आदमी पार्टी बाजूला राहणे योग्य नाही. आणि म्हणून आम आदमी पार्टी ही तिसरी आघाडीमध्ये सहभागी आहे. आपण बघतोय की सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून 5-5 कोटी रुपये गायब झालेले आहेत अशा पद्धतीच्या टीका होतात आपसामध्येच. आणि आघाडीमध्ये जे आहेत, विरोधी पक्षामध्ये असणारे जे आघाडीमध्ये आहेत, त्या आघाडीमधलं BJP आणि काँग्रेस यांचं साठवलोटं आहे अशा पद्धतीच्या मीडियामध्ये मोठ्या चर्चा चालू असतात. मग अशा वेळेला निश्चितपणे आम आदमी पक्ष हा आघाडीचा भाग होणं योग्य नाही आहे. मग आघाडीचा भाग व्हायचा नाही आहे तर मग अशा वेळेला जर बदलापूरमध्ये आम आदमी एकत्र येऊन आणि सगळे सुशिक्षित आहेत, महत्त्वाचं आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सुशिक्षित गट हा जो आहे तो पुढे कसा येईल आणि जनतेसाठी काम कसं होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कर जो जमा होतो तो कर हा जनतेपर्यंत कसा पोहोचेल. आपल्या इथे कर जो जमा होतो नगरपालिकेमध्ये तो कर हा जनतेपर्यंत न पोहोचता ठेकेदारीमध्ये पोहोचतो. मग हा तिसरी आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेने भरलेला कर हा प्रत्येक घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल, प्रत्येक घराच्या अकाउंटमध्ये कसा पोहोचेल, हा एक कुठेतरी बारीक उद्देश आहे. आणि सामान्य जनतेसाठी कुठेतरी आम आदमीसाठी कुठेतरी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे. आणि अशा तिसरी आघाडीमध्ये आम आदमी पक्ष पूर्णतः सक्रिय आहे आणि आम्ही सगळे एकत्ररित्या तिसरी आघाडीचं कामकाज बघणार आहोत. आम्ही सर्वांनी आपले जे पक्ष आहेत, संघटना आहेत, त्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि फक्त इथे तिसरी आघाडीत एक सामान्य बदलापूरकर म्हणून यामध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्व आहोत. आणि जे कोणी आता उमेदवार असणार आहेत, आता होतं काय की बहुतांश पक्ष कार्यकर्त्याला किंवा त्याला थोडं काहीतरी एखादं पद देऊन त्याचा वापर होतो 5 वर्ष आणि जेव्हा निवडणूक लागते तेव्हा पॅराशूट लँडिंग होतं. कोणीतरी बाहेरचा कोणीतरी कुठून कुठे येऊन तो तिथे त्याला संधी दिली जाते आणि कार्यकर्ते पदाधिकारी बघतच राहतात. आता 3-3, 4-4, 5-5 पक्ष एकत्र येतात आणि 5 वर्ष 7 वर्ष ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे अशा सगळ्यांना बाजूला ठेवून कुठल्या तरी एका पक्षाच्या माणसाला ती संधी मिळते. आणि ही जी लोक असतात पक्षाचं काम अतिशय इमानी इतबारी करत असतात, त्या लोकांना सुद्धा इथे आता संधी आहे. अशी लोक जर कोणी असतील ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि भ्रष्टाचार हा त्याचा मुख्य उद्देश नाही आहे. कारण आम्ही सर्वांनी एक प्रतिज्ञा केली की आपण निवडून कोणी आलो तरी भ्रष्टाचाराला वाव द्यायचा नाही, स्वतः करायचा नाही आणि कोणी करत असेल तर तो उघडकीस आणायचा. तर अशी जर कोणी मंडळी असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, ते येतीलच. आणि निश्चित अशा माध्यमातून किंवा समाजसेवेतून काही लोकांनी खूप चांगलं कार्य बदलापुरात केलेलं आहे. त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं, आमच्यासोबत जुळावं आणि इथून पुढे आपण एक बदलापूरला आकार देऊ, एक छान आकार देऊ बदलापूरला, जो अपेक्षित आहे लोकांच्या मनात आहे किंवा इथली जो वाढती लोकसंख्या आहे त्यासाठी जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देऊ इच्छितो. मी कैलास राम कटके, आम आदमी पार्टी सहसचिव, महाराष्ट्र राज्य प्रदेश. 4 दिवसापूर्वी तिसऱ्या आघाडीचे काही पदाधिकारी आमच्याबरोबर आले, त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला. त्याच वेळेला मी महाराष्ट्र प्रदेशचे आमचे सचिव आणि अध्यक्ष यांना या प्रस्तावाबद्दल माहिती दिली. त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की जर का एकाच विचाराने आपण एकत्र येत असू ते वेलकम आहे.
जे काय असेल त्या प्रस्तावाबद्दल तुम्ही अजूनही चर्चा करा. काल पुन्हा आमची एक मीटिंग झाली आणि संध्याकाळी आम्ही एक डन केलं की आम्ही ह्या आघाडीसोबत जाऊ. तर हे आमचं क्लिअर झालेलं आहे. आणि मेन म्हणजे आम आदमी पार्टीचा मूळ उद्देश आणि तिसऱ्या आघाडीचा मूळ उद्देश हा एकच आहे. जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, मग हा पैसा जातो कुठे? आज सत्ताधारी पक्ष बोलतो आम्ही 50 कोटी आणले बदलापूरसाठी, 100 कोटी आणले, 150 कोटी आणले. पैसा आहे कुठे? पण जनतेचे कामं तर आहे तिथेच आहेत. आज रस्त्याची बोंब आहे, पाण्याची बोंब आहे, लाईटीची बोंब आहे, आरोग्य सेवेची बोंब आहे, शाळेची बोंब आहे. मग पैसा जातो कुठे? मग हा मेन उद्देश आमचा हाच आहे की जनतेचा पैसा आहे, जनतेचं मत आहे, तर जनतेची कामं झालीच पाहिजे. आणि ह्याच उद्देशाने आम्ही त्यांना जाहीरपणे काय एकदम समर्थन, कुठलाही आमचा हे अडथळा नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्रच असू. आमचे सगळेचे सगळे उमेदवार आम्ही डिक्लेअर काही दिवसात करू. ते पण सगळे आम्ही हे करतो आणि आम आदमी पार्टीचा बिनशर्त पाठिंबा आहे असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुजाता भोसले. काल जेव्हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय बदलापूरसाठी सरांनी सांगितलं तर बदलापूरसाठी मनापासून खूप आनंद झाला. आणि इतके रथी महारथी इथे येऊन हे बदलापूरसाठी परिवर्तन हे फार महत्त्वाचं आहे. आणि विचारांची लढाई आहे ही. सरांनी जसं सांगितलं की आम्ही कुणाला चिखलफेक करणार नाही, तर खरोखर आम्हाला तसं काहीच करायचं नाही. पण आम्ही बदलापूरसाठी काय करू हे विजन आहे आमचं. आणि तिथे जे लिहिलं आहे की तिसरी आघाडी जनतेसाठी, जनतेकडून, म्हणजे आम्ही जनतेच्या समोर जातोय आणि जनतेचाच आशीर्वाद मागतोय. आणि आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आस्था मांजरेकर म्हणजे फार जमिनीवर असणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची ओळख सरांनी करूनच दिली. तर जनतेने खरोखर आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. मी तुमच्या माध्यमातून मतदारांना एक विनंती करेन. उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे असतील, त्यातला कोणी गावाला असेल, कोणी बाहेरून आलेला असेल, मतदारसुद्धा कोणी इथला स्थानिक गावाला असेल किंवा बाहेरून आलेला असेल. त्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की मतदारांनी तो गाववाला आहे का बाहेरचा आहे, कोणाचा द्वेष करावा का कोणावर प्रेम करावं असा विचार न करता आपल्या वार्डासाठी कोण योग्य आहे, कोण अभ्रष्ट आहे, भ्रष्टाचार करणार नाही, कोण विकास करेल, कोणाला या समाजाविषयी त्या वार्डाविषयी कळकळ आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मतदान करावं. आपला परका करू नये. शेवटी आपण सगळे भारतीय आहोत आणि बदलापूरकर आहोत.